येत्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शासकीय कार्यक्रमात महाराष्ट्राची पारंपरिक कला सादर करण्यासाठी कोल्हापूरच्या कलाकारांना निमंत्रित करण्यात आले। त्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांनी आज श्रीजा लोकसंस्कृती फाउंडेशनच्या कलाकारांना शुभेच्छा दिल्या। तसंच 26 जानेवारी रोजी दिल्लीतील विजय पथावरील मिरवणुकीत चित्ररथात सहभागी असलेल्या कलाकारांचाही सत्कार केला। कोल्हापूरची कलानगरी आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख आहे। नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे आणि चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीजा लोकसंस्कृती फाउंडेशनचे कलाकार या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथ सोहळ्यात सहभागी झाले होते। महाराष्ट्राच्या चित्ररथाला यंदा पहिला क्रमांक मिळाला। या चित्ररथासोबत सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात कोल्हापूरच्या श्रीजा फाउंडेशनच्या कलाकारांनी लेझिम नृत्य सादर केलं होतं। खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आज या कलाकारांचा विशेष सन्मान करण्यात आला। दुसरीकडे श्रीजा फाउंडेशनच्या कलाकारांना येत्या 15 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन इथं होणाऱ्या मुख्य शासकीय कार्यक्रमात महाराष्ट्राची पारंपरिक कला सादर करण्यासाठी निमंत्रित करण्यात आलंय। त्याबद्दलही या कलाकारांचं तोंड भरून कौतुक करत खासदार महाडिक यांनी अभिनंदन केलं। यावेळी सागर बगाडे यांनी खासदार महाडिक यांच्याकडून कोल्हापूरच्या कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन आणि पाठबळ मिळत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। त्यामुळे सर्व कलाकारांनी सुद्धा खासदार महाडिक यांचा सत्कार केला। यावेळी राष्ट्रपती पुरस्कार विजेते कलावंत सागर बगाडे, श्रीजा लोकसंस्कृती फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष शेखर वळिवडेकर, समन्वयक निरांक घाटगे, क्रीडा प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते।